घरातील सर्वात पवित्र स्थान म्हणजे घरातले मंदिर, आपले देवघर. घरातील मंदिरात सर्व देवी देवतांचा वास असतो आणि त्यांची पूजा केल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते. वास्तुशास्त्रानुसार घराचे पूजास्थान नेहमी ईशान्य कोपऱ्यात असावे. ईशान्य ही देवतांची दिशा मानली जाते आणि या दिशेपासूनच शुभ परिणाम प्राप्त होतात. वास्तूमध्ये ओम, स्वस्तिक, श्री इत्यादी धार्मिक चिन्हे घरातील पूजेच्या ठिकाणी ठेवण्याचे अनेक फायदे आहेत. यामुळे माता लक्ष्मीची नेहमी कृपा राहते आणि जीवनात सर्व काही शुभ घडते. तर चला जाणून घेऊया देवघरात पूजास्थानी ही चिन्हे ठेवण्याचे काय काय फायदे आहेत. जर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका. घरातील पूजास्थानी केशर किंवा चंदनाने ओमचे प्रतीक बनवा. असे मानले जाते की पूजेच्या ठिकाणी ओम बनवून जप केल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. घरातील पसरलेल्या ओमच्या ध्वनीमुळे कुटुंबातील तणावही दूर होतो. केसर आणि चंदनापासून बनवलेला ओम सामाजिक आणि कौटुंबिक जीवनातील सततच्या समस्या संपवतो आणि जीवनात प्रगतीचा मार्ग मोकळा करतो. पूजास्थान आणि घराच्या मुख्य दरवाजावर हळदीने स्वास्तिक चिन्ह बनवा आणि खाली शुभ लाभ लिहा. वास्तूनुसार असे केल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा संचार राहतो. स्वास्तिकचे प्रतीक बनवताना हे नेहमी लक्षात ठेवा की ते मापशीर असावे. हे चिन्ह अशुभ प्रभाव टाळते आणि देवी लक्ष्मीची कृपा राहते, ज्यामुळे करिअरमध्ये प्रगती होण्याची शक्यता असते. श्री हे माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. घरातील मंदिरात शेंदूर किंवा कुंकू लावा. हे चिन्ह बनवल्याने जीवनात सुख समृद्धी येते आणि देवी लक्ष्मीची विशेष कृपाही राहते. वास्तूनुसार श्रीचे प्रतीक बनवून घरात धनधान्याची कमतरता कधीच भासत नाही आणि घरातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम निर्माण होते. पूजेच्या ठिकाणी श्रीचे प्रतीक असल्यामुळे माता लक्ष्मी स्वतः तिथे वास करते. घरातील पूजेच्या ठिकाणी शेंदूर लावून मंगल कलश बनवल्यास सकारात्मक ऊर्जा राहते. या चिन्हामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते आणि सर्व प्रकारचे अडथळे दूर होतात. वास्तूनुसार मंगल कलश हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे कुटुंबात सुख समृद्धी प्राप्त होते. यासोबत पैशांची आवकही स्थिर राहून कुटुंबातील सदस्यांची प्रगती होते. घरातील पूजास्थानी कुंकुदान, चंदन किंवा शेंदूरने पद्मकमळ किंवा अष्टदल कमळाचे चिन्ह बनवावे. हे चिन्ह भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. वास्तूनुसार हे चिन्ह बनवल्याने लक्ष्मीनारायणची कृपा कायम राहते आणि घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. या राशीमुळे सदृढ आरोग्य देखील प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे ताण तणाव देखील दूर होतात. धन्यवाद.